हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार 28 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर सखीने सरकारला जाब विचारला, माझ्या बाबांनी राघव कामतनी तुम्हाला जी शॉल दिली होती ती शॉल कोठे? त्यामुळे सरकार चांगलीच घाबरली. सखीने सरकारला चॅलेंज दिलं की उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत मला ती शॉल हवी आहे. आणि मग सरकारने हे चॅलेंज पूर्ण केलं. सरकारने रात्रीतून ही शॉल पैदा केली आणि सखीचं तोंड बंद केलं. परंतु मग सरकारला समजलं की हा सगळा प्लॅन नक्कीच गौतमचा होता. गौतमने या शॉलबद्दल सगळं काही सखीला सांगितलं आणि मग सखीने माझ्यावर संशय घेतला. त्यामुळे सरकार खूप चिडली आणि सरकारने चक्क कुल्फीला किडनॅप केलंय आणि आपल्या गुंडांना सांगितलंय की त्या कुल्फीला टॉर्चर करा, हवं तेवढं टॉर्चर करा, फक्त ती मेली नाही पाहिजे. आणि हे सगळं कान्हाने ऐकलंय. मग आता कान्हा या कुल्फीला वाचू शकेल का? तो सरकारचा प्लॅन फ्लॉप करणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी गौतम जवळ येते आणि गौतमला विचारते, तुला हा फोटो अल्बम माहीत आहे का? गौतम सांगतो, हो माहिती आहे ना. सखी त्याला हा फोटो दाखवते ज्यामध्ये राघव कामत, तेजस्विनी कामत आणि सखी असते आणि तेजस्विनीच्या अंगावर ही गाय आणि वासराचा बॅच असलेली शॉल सुद्धा असते. सखी विचारते, तुला या फोटोबद्दल काही माहिती आहे का? तर लगेचच गौतम सांगतो, हो माहिती आहे ना. 10 वर्षांपूर्वी दादा तुला आणि तेजस्विनी वहिनीला घेऊन महाबळेश्वरला गेला होता आणि तेथे तू तुझ्या बाबांजवळ हट्ट पकडला की माझ्या आईला खूप थंडी वाजतीये, तिला एक शॉल गिफ्ट म्हणून द्या. आणि मग तुझ्या बाबाने तुझ्या आईला ही शॉल गिफ्ट म्हणून दिली होती. हे ऐकून सखीला आश्चर्य वाटतं की जर एवढी महत्त्वाची वस्तू ही होती, मी माझ्या बाबांना सांगितलं होतं आणि बाबांनी ही शॉल घेऊन दिली होती, मग ही शॉल आईजवळच असायला पाहिजे, सरकारजवळच असायला पाहिजे. मग ही शॉल त्या व्यक्तीच्या अंगावर कशी? आणि हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय, हाच प्रश्न सखीला पडतो. सखी मनात विचार करते, मग माझ्याकडे जो बॅच आहे गाय आणि वासराचा, त्याबद्दल मी काकाला विचारू का? तेव्हा गौतमला सुद्धा समजतं की सखीला तिला काहीतरी विचारायचं आहे, पण सखी विचारत नाहीये. गौतम म्हणतो, सखी तुला मला काही विचारायचं आहे का? विचारायचं असेल तर विचार ना. सखी ही त्यासाठी नकार देते, नाही काका मला काही नाही विचारायचं आहे. त्यामुळे गौतमला वाईट वाटतं आणि तो मनात विचार करतो, सखी प्लीज मला विचार, तुला जे प्रश्न असतील ते सगळे प्रश्न मला विचार, माझ्याकडे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहे, मला तुला सगळं सांगायचं आहे. पण जोपर्यंत तू मला विचारणार नाही तोपर्यंत मी तुला काही सांगू शकत नाही. आणि असा विचार करून गौतम गप्प बसतो. सखी त्याला म्हणते, काका या अल्बममधला एवढा फोटो मी घेऊ का? गौतम म्हणतो, सखी असं का विचारतेस, तुझाच अल्बम आहे आणि तुझेच फोटो आहेत. सखी स्माईल करते, हा फोटो घेते आणि तेथून निघून जाते. तेव्हा गौतम विचार करतो, सखीच्या मनात शंका तर निर्माण झाली आहे, तिला या शॉलबद्दल त्या बॅचबद्दल नक्कीच सरकारला प्रश्न विचारायचे आहेत. मग आता सखी काय करते ते पाहावं लागेल. आणि इकडे कान्हा हा त्याच्या घरी असतो, कबीर किर्लोस्करच्या घरी. तो खूप दुःखी असतो. राजलक्ष्मी तेथे येते, कान्हाच्या खांद्यावर हात ठेवते आणि विचारते, काय झालं कबीर, कसला विचार करतोयस तू? तर कबीर सांगतो, मला कळतच नाहीये, माझ्या आईची अशी अवस्था पाहून मला खूप वाईट वाटतंय आणि आज माझ्यामुळे तिला खूप त्रास झाला. तुला आठवतंय का, माझी आई अशी नव्हती, ती खरंच किती दिलखुलास होती, किती खुश राहायची, सगळ्यांचा विचार करायची, सगळ्यांवर प्रेम करायची. आणि आज तिची अशी अवस्था झाली आहे. खरंच माझी आई किती बदलली आहे ना. तर म्हणते, हो आणि तुझी आई त्या तेजस्विनी कामतमुळे बदलली आहे, कारण ती तेजस्विनी कामतसुद्धा बदलली. नाहीतर तुझी आई आणि तेजस्विनी कामत या दोघी बेस्ट फ्रेंड होत्या, एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. पण मग अचानक त्या तेजस्विनी कामतला सत्तेची चटक लागली आणि त्या पैशासाठी, त्या सत्तेसाठी तिने देवदत्तचा खून केला आणि तुझ्या आईची ही अवस्था केली. आणि जोपर्यंत तू त्या सरकारच्या डोळ्यात अश्रू आणत नाही, तिला रडवत नाही, तोपर्यंत तुझ्या आईच्या चेहऱ्यावर हसू येणार नाही, तुझी आई हसणार नाही. हे सगळं ऐकून कान्हा खूप दुःखी होतो. तो आपल्या फॅमिली फोटोजवळ येतो आणि आपल्या आईच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो, माझ्या आईच्या चेहऱ्यावर हसू आणणं, तिला पुन्हा ठीक करणं हेच माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी मी सरकारला बर्बाद करणार, सरकारला भीक मागायला लावणार. आणि त्याला समजावून सांगते, कबीर हेच तुझं उद्दिष्ट आहे, सरकारला बर्बाद करणं.
आणि या सगळ्या जुन्या गोष्टी आठवूनच तू तुझ्या उद्दिष्टाच्या दिशेने पुढे जाऊ शकतो. इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करू नको. इतर कोणत्याही गोष्टीत तुझं मन रमवू नको. फक्त तुझं उद्दिष्ट सरकारला बर्बाद करणं आहे, हीच गोष्ट लक्षात ठेव, असं म्हणून माँ तेथून निघून जाते. आणि कबीर पुन्हा एकदा पेटून उठतो की मला सरकारचा बदला घ्यायचा आहे, सरकारला बर्बाद करायचं आहे. आणि इकडे सरकार ही कधी नव्हे ती चक्क टी व्ही समोर हॉलमध्ये बसलेली असते आणि तुझेच मी गीत गात आहे ही मालिका पाहत असते. मल्हार कामत सुंदर आवाजात गाणं गात असतो आणि सरकार हे एन्जॉय करत असते. आणि तेवढ्यात सखी ही आपल्या रूममधून हॉलमध्ये येते. तेव्हा तिला दिसतं की सरकार मस्त टी व्ही पाहतीये, एन्जॉय करतीये आणि सरकारचं हे सुख सखीला बघवलं जात नाही. आणि सखी चक्क सरकारला न विचारता टी व्ही बंद करते. सरकारला खूप राग येतो आणि ती चिडून विचारते, सखी तू काय साधेसुधे मॅनरसुद्धा विसरली का? मी टी व्ही पाहतीये आणि मला न विचारता तू टी व्ही कसा बंद केला? तर सखी ही सरकारला जाब विचारते, सरकार मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आणि त्याचं उत्तर मला हवं आहे. सरकार विचारते काय? आणि तेवढ्यात कान्हासुद्धा तेथे येतो. आणि मग सखी तिच्याकडे असलेला गाय आणि वासराचा बॅच सरकारला दाखवते. आणि हा बॅच समोर येताच सरकार लगेचच नाक तोंड बंद करते. ई किती घाणेरडा वास आहे, कुठून आणलेस ही? एखाद्या नालीतून आणलं की काय? किती घाण वास येतोय. म्हणजे जवळपास हा बॅच सखीकडे 4-5 महिन्यापासून पडलाय, तरीसुद्धा या बॅचला तसाच घाणेरडा वास येतोय. आणि सरकार जगावेगळाच घाणेरडा वास येते असे एक्सप्रेशन करते. सखी तिला म्हणते, सरकार मला या बॅचबद्दलच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, हे पाहून तुम्हाला काही आठवतंय का? तर सरकार चिडून म्हणते, ए सखी माझ्याकडे ना हे गेसवर्क करायला वेळ नाहीये. हे काय आहे सांग मला, तू सांग, मला हा वास सहन होत नाहीये. कान्हासुद्धा तेथे असतो. सखी सरकारला विचारते, तुम्हाला आठवतंय का माझ्या बाबांनी राघव कामतने तुम्हाला एक शॉल गिफ्ट दिली होती आणि त्या शॉलवर असाच एक गाय आणि वासराचा बॅच होता. तुम्हाला ती शॉल आठवते का? राघव कामतचं नाव ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो. सरकार चांगलीच घाबरते आणि कान्हाचं लक्ष यावर जातं की सरकारचे एक्सप्रेशन बदलताय, म्हणजे नक्कीच ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला यात लक्ष घालायला हवं. आणि सरकार म्हणते, सखी मला आहे ना या जुन्या गोष्टी नाही आठवत, जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. आणि मग सखी सरकारला सगळं सांगते की ज्या दिवशी माझा आणि कान्हाचा साखरपुडा सखी सदन चाळीत होता, तुम्हाला एक महत्त्वाची मीटिंग आली आणि तुम्ही माझा साखरपुडा अर्ध्यातच सोडून निघून गेला. माझी अशी इच्छा होती की माझ्या आईने माझ्या साखरपुड्याला हजर राहावं, म्हणून मी साईबाबांना साकडं घालत होते की माझ्या आईला माझ्या साखरपुड्यात येऊ दे. आणि त्याच वेळेस सखी सदन चाळीमध्ये एक साई पालखी आली. सरकार विचारते, मग काय त्याचं? आणि मग सखी कान्हाला म्हणते, कान्हा आता तू पुढचं सांग. सरकार कान्हाकडे पाहते आणि कान्हा पुढची गोष्ट सांगतो. मी तेथेच होतो सरकार, आणि या साई पालखीच्या मागे मागे 2 गुंड आले होते. त्या गुंडांकडे मोठा सुरा होता. आणि मग या 2 गुंडांनी एका व्यक्तीला पकडलं, तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला. मी त्या गुंडांपासून त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण गुंडांनी त्या व्यक्तीला गाडीत घातलं आणि निघून गेले. मी त्यांचा पाठलाग केला तेव्हा त्या व्यक्तीच्या अंगावर एक शॉल होती, त्याचा हा बॅच माझ्या हातात आला होता. हे सगळं ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो, कारण सरकारला माहीत असतं ती व्यक्ती म्हणजे तेजस्विनी कामत होती, सखीची खरी आई होती. आणि मग सखी ही सरकारला जाब विचारते, सरकार आठवतंय का तुम्हाला हे सगळं? जर ही शॉल माझ्या बाबांनी तुम्हाला गिफ्ट दिली होती तर मग ती त्या व्यक्तीच्या अंगावर कशी होती, याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या. पण सरकारकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. आणि सखी ही सरकारला विचारते, तुम्हाला एवढं तरी आठवतंय ना की माझ्या बाबांनी तुम्हाला ही शॉल गिफ्ट दिली होती? आणि मग सरकार लगेचच नाटक करते, अरे हो आत्ता आठवतंय मला, हो राघवनेच मला ही शॉल गिफ्ट दिली होती आणि ही 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ना, त्यामुळे मला आठवत नव्हती. पण याचं काय एवढं? तर सखी विचारते, मग ही शॉल तुझ्याकडे कशी नाही आहे? त्या व्यक्तीच्या अंगावर कशी होती? तुझ्याकडे ती शॉल आहे ना? आणि तुला आठवतंय का माझ्या बाबांनी तुला ही शॉल कधी गिफ्ट दिली होती, कोणत्या ठिकाणी गिफ्ट दिली होती? तर सरकार म्हणते, सखी मी आहे ना नॉस्टॅल्जियामध्ये नाही जगत, मी फ्युचरचा विचार करून जगते. कारण ज्यांना काहीतरी घडवायचं असतं ते फ्युचरचा विचार करतात, भूतकाळाचा विचार करत नाही. सखीला खूप राग येतो आणि सखी सरकारला उत्तर देते, सरकार कसं आहे ना, जेव्हा व्यक्ती बदलतात
तेव्हा नॉस्टॅल्जिया आपल्या जुन्या आठवणींचा आधार घेऊनच जगायचं असतं आणि येथे व्यक्ती नाही बदलल्यात तर व्यक्ती बदलवल्या गेल्या आहेत. हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो. सरकार विचारते, काय म्हणायचंय तुला? तर सखी उत्तर देते, मला हेच म्हणायचंय की माझी आई तेजस्विनी कामत ती होती जी माझ्या काकाला परशुरामला जमिनीवर बसून जेवायला नव्हती लावत, तर माझी आई माझ्या परशुराम काकाला पाटावर बसवायची आणि त्याला ओवाळायची. माझी आई तेजस्विनी कामत ती होती जी कुल्फीला मेंटली हरॅस करत नव्हती, तिला धमक्या देत नव्हती. तर माझी आई तेजस्विनी कामत जेव्हा उर्मिला काकू प्रेग्नेंट होती, तिच्या पोटात कुल्फी होती आणि उर्मिला काकूला तेव्हा कुल्फीचे डोहाळे लागले होते, कुल्फी खाण्याचे डोहाळे लागले होते. तर माझी आई म्हणाली होती की जेव्हा तुला बाळ होईल ना आणि जर तुला मुलगी झाली तर तिचं नाव कुल्फी ठेवायचं, कारण तुला कुल्फी खाण्याचे डोहाळे लागले होते. ती होती माझी आई तेजस्विनी कामत, तुझ्यासारखी नव्हती. आणि माझी आई तेजस्विनी कामत ती होती जी गौतम काकाला डोक्यावर बसवायची, जी गौतम काकावर खूप प्रेम करायची. गौतम काकाच्या वाढदिवसाला तिने सखी सदन चाळीमध्ये कळशी, हंडे अशा वस्तू वाटल्या होत्या. तुझ्यासारखं नाही जी माझ्या गौतम काकाला नेहमी पाण्यात पाहते. म्हणून मी म्हणतीये की तू माझी आई नाहीये. हे ऐकून सरकारला खूप राग येतो. सरकार चिडून विचारते, सखी काय म्हणायचंय तुला? मी काय तुझी आई नाहीये का? मी काय ती दुसरी व्यक्ती आहे का? मी तेजस्विनी कामत नाहीये असं तुला म्हणायचंय का? तर सखी उत्तर देते, हो मला असंच म्हणायचंय आणि मी तुला चॅलेंज देते. उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत माझ्या बाबांनी दिलेली शॉल तू मला दाखवायची आणि जर तू ती मला नाही दाखवू शकलीस तर मी मान्य करेल की तू माझी आई तेजस्विनी कामत नाहीये. हे ऐकून सरकारला सुद्धा खूप राग येतो आणि सरकार सखीचं हे चॅलेंज ॲक्सेप्ट करते. चॅलेंज ॲक्सेप्टेड. उद्या सकाळी 9 वाजता मी तुझ्या बाबांनी मला दिलेली शाल तुझ्या हातात ठेवेल. आणि सरकार रागारागाने तेथून निघून जाते. त्यामुळे सखीलाही राग येतो, सखीही तेथून जाते. कान्हा विचार करत असतो, हे सगळं नेमकं चाललंय तरी काय? मला या सगळ्या प्रकरणात लक्ष घालावंच लागेल, कारण आजीसुद्धा म्हणत होती की तेजस्विनी कामत खूप बदलली आहे आणि सखीसुद्धा तेच बोलतीये. म्हणजे यांचा नक्कीच काहीतरी संबंध असेल आणि या प्रकरणात मला लक्ष घालावंच लागेल असा विचार कान्हा करतो. थोड्या वेळाने कान्हाने चेंज केलेलं असतं आणि कान्हा हा गाय आणि वासराचा बॅच त्याचबरोबर हा फोटो चेक करत असतो. तेवढ्यात सखी तेथे येते आणि कान्हाला विचारते, तुला हे सगळं सेम वाटतंय ना? हा बॅच आणि या शॉलवर असलेला बॅच सेमच आहे ना? तर कान्हा म्हणतो, हो हे दोन्ही गोष्टी सेमच आहेत. तर सखी कान्हाला विचारते, पण मला हेच कळत नाहीये की माझ्या बाबांनी जर सरकारला ही शॉल गिफ्ट केली आहे, मग ती शॉल त्या व्यक्तीकडे कशी आली? आणि सरकार ती शॉल आपला का दाखवत नाहीये? उद्या सकाळी त्यांना ती दाखवता येईल का? कान्हा हा सखीला समजावून सांगतो, ते तर उद्या सकाळीच आपल्याला कळेल. सखी खूप दुःखी होते आणि म्हणते, खरंय माझी आई ना खूप बदलली आहे. तर कान्हा म्हणतो, हो मा सुद्धा हेच म्हणते. सखीला आश्चर्य वाटतं आणि सखी विचारते, कोण असं म्हणते की माझी आई बदलली आहे? तर कान्हा चांगलाच घाबरतो. आता सखीला काय उत्तर द्यायचं की मा कोण आहे हाच प्रश्न त्याला पडतो. आणि मग कान्हा सखीपासून थोडा दूर जातो. सखी त्याच्या जवळ येते आणि त्याला विचारते, कान्हा कोण मा, सांगतोयस ना? तर कान्हा म्हणतो, मा मा म्हणजे मावशी, दाभाडे मावशी. कधी कधी प्रेमाने मी त्यांना मा म्हणतो. तर सखी विचारते, तू त्यांना प्रेमाने मा म्हणतोस? मला तर नाही वाटत. 1 महिना मी तुझ्याबरोबर सखी सदन चाळीत राहिले, तू तर कधीच त्यांना मा अशी हाक नाही मारली. कान्हा म्हणतो, अहो कधी कधी हाक मारतो, नेहमी नाही मारत. तर सखी म्हणते, तू खोटं बोलतोयस, खरं खरं सांग, कोण आहे ही मा जी सरकार बदलली आहे असं तुला म्हणाली? तर कान्हा लगेच विषय बदलतो आणि म्हणतो, आहा काय सखी मॅडम, याचा अर्थ तुम्ही त्या 1 महिना माझ्यावर बारीक लक्ष ठेवून होता, माझ्यावर पाळत ठेवली होती, मी कोणाशी काय बोलतोय, कोणाला काय हाक मारतोय असं म्हणून कान्हा हा लगेच रोमॅन्टिक होण्याचं नाटक करतो आणि सखीच्या जवळ येऊ लागतो. तर सखी म्हणते, बस बस थांब जागेवर, तुझं विमान आहे ना खूप हवेत उडतंय, त्याला लँड कर आणि थोडा शांत हो. तर कान्हा म्हणतो, खरंय तुमचं, माझं विमान आहे ना दिवसभर हवेत इकडून तिकडे घिरट्या मारत असतं, त्यामुळे या विमानाला आता खूप भूक लागली आहे, माझ्यासाठी जेवण आणाल का? सखी स्माईल करते आणि म्हणते, ठीक आहे तू फ्रेश हो, मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येते. सखी तेथून जाते. कान्हा सुटकेचा निश्वास सोडतो. अरे देवा, आता माचं नाव घेतल्यावर माझ्याच काळजात किती धडधड होत होतं.
यानंतर सखीशी बोलताना थोडा विचार करून बोलावा लागेल असा विचार कान्हा करतो आणि पुन्हा एकदा या फोटोकडे पाहतो. पण या फोटोचं सत्य मात्र त्याला माहीत नसतं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सखी आणि कान्हा 9 वाजता बरोबर सरकारच्या बेडरूम बाहेर उभे असतात. आणि कान्हा म्हणतो, चला दरवाजा वाजवूया, 9 वाजलेत. तर सखी म्हणते, नाही, अजून 10 सेकंद बाकी आहेत, थोडा वेळ थांब. 10 सेकंद होतात आणि अगदी 9च्या ठोक्याला सखी दारावर नॉक नॉक करते. सरकार ही आतमध्ये असते आणि म्हणते, कम इन. सरकार असं म्हटल्यानंतर कान्हा आणि सखी दरवाजा उघडतात आणि आतमध्ये येतात. सरकार ही आरशासमोर बसलेली असते, या दोघांकडे पाठमोरी होऊन. सखी आणि कान्हा आतमध्ये आल्यानंतर सरकार आपल्या जागेवरून उभी राहते आणि तिच्या हातामध्ये चक्क तीच शॉल असते, जी शॉल राघव कामतने तिला 10 वर्षांपूर्वी गिफ्ट केली होती. आणि ही शॉल पाहून कान्हा आणि सखीला जबर धक्काच बसतो. आणि सरकार अगदी त्याच स्टाईलने आपल्या खांद्यावर ही शॉल घेते, जशी तिने त्या 10 वर्षांपूर्वीच्या फोटोत घेतली होती. कान्हा आणि सखीचा विश्वासच बसत नाही की ही शॉल सरकारकडे कशी. सखी आणि कान्हा या शॉलकडे पाहतच राहतात. सरकार त्यांच्याजवळ येते आणि विचारते, काय झालं, धक्का बसला का? तुम्हाला असं वाटलं होतं ही शॉल मी तुम्हाला दाखवू शकणार नाही, मी माझं चॅलेंज पूर्ण करू शकणार नाही, केलं की नाही? आणि मग सखी हा फोटो घेऊन या बॅचजवळ येते आणि सरकारच्या अंगावर जी शाल असते आणि या फोटोमध्ये जी शाल असते तो बॅच चेक करून पाहते आणि म्हणते, ही तर 30 शाल आहे. कान्हा म्हणतो, हो असंच वाटतंय, ही 30 शाल आहे. सरकारला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, वाटतंय म्हणजे काय, ही 30 शॉल आहे. आणि ती सखीला ठणकावून सांगते, काल तू बोलत होतीस ना की तू माझी आई नाहीये, तू तेजस्विनी कामत नाहीये आणि मला चॅलेंज केलं होतं. यानंतर असं बोलण्याआधी आणि मला चॅलेंज करण्याआधी ना 100 वेळेस विचार करायचा आणि सरकारला चॅलेंज करायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे सखीची बोलतीच बंद होते. सखी ही कान्हाला विचारते, जर ही शॉल सरकारजवळ आहे, मग त्या दिवशी आपण जी शॉल पाहिली आणि आपल्याकडे जो बॅच होता तो कोणता होता? तर सरकार चिडून म्हणते, तुम्ही दुसऱ्याच कोणत्या तरी शॉलचा बॅच आणला आणि अशी ही काय जगातली एकमेव शॉल आहे का? असे हजारो शॉल असतील. उगाचच तुम्ही त्या गोष्टीचा इतका मोठा इश्यू केला आणि पुन्हा माझा असा वेळ वाया घालवायचा नाही, माझ्यावर असे आरोप लावायचे नाही. सखी आणि कान्हा माना खाली घालतात, कारण त्यांच्याकडे आता बोलायला काहीच राहिलेलं नसतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच आजचा या मालिकेचा एपिसोड खूप भारी होता. सखीने सरकारला जी प्रश्न विचारले आहेत, सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली, ते पाहायला खूप मजा आली. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार ही सखीला ठणकावून सांगणार, यानंतर माझ्याशी बोलायचं असेल ना तर नीट बोलायचं, माझ्यावर असलेले आरोप लावायचे नाही, माझ्यावर अविश्वास टाकायचा नाही. आणि हे ऐकून सखी चांगलीच घाबरणार. आणि मग थोड्या वेळानंतर सरकार झालेल्या सगळ्या प्रकरणाचा विचार करेल की सखीला त्या शॉलबद्दल समजणं, 10 वर्षांपूर्वीचा फोटो तिला सापडणं आणि ती शाल राघव कामतने सरकारला दिली आहे हे सखीला कळणं, हे सखीला आठवणं शक्य नाहीये. याचा अर्थ हा सगळा त्या गौतमचा प्लॅन होता. गौतमने हा सगळा प्लॅन तयार केला होता. त्यामुळे सरकारला खूप राग येईल आणि सरकार गौतमला धडा शिकवायचं ठरवणार. आणि मग थोड्या वेळानंतर कुल्फीची आई, गौतमची बायको उर्मिला रडत असेल, तेव्हा सखी तिला विचारणार, काय झाले उर्मिला काकी, तू का रडतीये? तर उर्मिला सांगणार, सखी कुल्फी किडनॅप झालीये, ती अजून शाळेतून घरी परत आलेली नाहीये. हे ऐकून सखीला जबर धक्काच बसेल की कुल्फी किडनॅप झालीये. आणि इकडे कान्हा हा आपल्या ऑफिसमध्ये असेल आणि सरकार त्याच्या केबिनमध्ये असणार. तेव्हा कान्हा सरकारचं बोलणं गुपचूप ऐकणार, लपून ऐकणार. सरकार आपल्या गुंडांना फोन करून सांगेल, मी तुम्हाला कुल्फीला किडनॅप करायला सांगितलंय, त्या कुल्फीला इतकं टॉर्चर करा, इतकं टॉर्चर करा की यानंतर त्या गौतमने माझ्या विरोधात बोलण्याची, आवाज उठवण्याची हिंमत नाही केली पाहिजे. फक्त एक काम करायचं, त्या कुल्फीला मरू देऊ नका, नाहीतर तिला खूप टॉर्चर करायचं. आणि हे सगळं ऐकून कान्हाला जबर धक्काच बसणार की या सरकारने नीचपणाचा कळस गाठलाय, चक्क कुल्फीला किडनॅप केलंय आणि तिला टॉर्चर करायला ही बाई सांगतेय. त्यामुळे कान्हा खूप चिडणार. म्हणजे आता एकूणच सरकारने प्लॅन तर बनवलाय गौतमला धडा शिकवण्याचा, पण आता कान्हाला समजलंय की सरकारनेच कुल्फीला किडनॅप केलंय. त्यामुळे कान्हा
नक्कीच सरकारच्या या अड्ड्यावर जाणार आणि तो कुल्फीला वाचवणार, सरकारच्या गुंडांची धुलाई करणार आणि कुल्फीला तेथून सुखरूप सोडून आणेल. पण जर सरकारला हे कळलं की कान्हाने कुल्फीला वाचवलंय, तर मग सरकार कान्हावर नक्कीच चिडणार, त्याला जाब विचारणार. हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल, एवढं मात्र नक्की. पण आता कुल्फीला किडनॅप केल्यामुळे या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येतील, हेही खरं. कारण जर सखीला कळलं की या सरकारने कुल्फीला किडनॅप केलंय, तर मग सखी काही गप्प राहणार नाही आणि सखीची साथ द्यायला कान्हासुद्धा उभा राहील. आणि मग कान्हा आणि सखी हे दोघे मिळून सरकारची चांगलीच वाट लावतील आणि सरकारच्या नाकीनऊ आणतील, हे मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव या मालिकेतील हे नवीन नवीन ट्विस्ट आवडताय ना? सरकारची कान्हा आणि सखी जशी जिरवताय ते पाहायला तुम्हाला सुद्धा आवडतंय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.